परवानगीशिवाय मंत्री आणि अधिकाऱ्यांना विमान वापरता येणार नाही। मोदींनी इंधन बचत करण्याचं आवाहन केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यावर टीकेची झोड उठली होती। यानंतर राज्य सरकारने हे निर्देश दिले आहेत। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीशिवाय आता कोणत्याही मंत्र्याला किंवा अधिकाऱ्याला विमान किंवा चार्टर्ड प्लेन वापरता येणार नाही। राज्य सरकारने या संबंधीचे निर्देश दिले आहेत। मंत्र्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या विमानयात्रांवर अंकुश ठेवण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाने हा निर्णय घेतला। पंतप्रधान मोदींनी पेट्रोल डिझेलची बचत करण्याचे आवाहन केल्यानंतर सोशल मीडियामध्ये मंत्र्यांच्या ताफ्यावर टीकेची झोड उठली होती। त्यानंतर राज्य सरकारने पुढाकार घेत आता मंत्री आणि अधिकाऱ्यांच्या विमान प्रवासासाठी मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी आवश्यक केली आहे। एखाद वेळी अर्जंट असेल तरच वापरताय, कोणी खूप तातडीचं आहे। आपण बघा, माझ्या वर्षभराच्या याच्यामध्ये तर मी 4-5दा आणि जेव्हा अर्जंट तेव्हाच गेलो। आमचे मंत्री जात नाही फार। मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तेवढा त्यांचा इतका बिझी, राज्याचा मुख्यमंत्री फारच बिझी असतात। त्यामुळं त्यांचा तुम्ही सवाल सोडला तर राज्याचा कुठले मंत्री फ्लाईट वापरतात? खूप कमी वापरतात। वरिष्ठ मंत्री आहात, भाजपच्या मंत्र्यांना सल्ला देणार का की त्यांनी आपला ऑलरेडी मुख्यमंत्र्यांनी सल्ला दिलाय सर्वांना। ऑलरेडी सर्व मुख्यमंत्र्यांनी स्पेशल फ्लाईट वापरण्याकरता त्यांची मंजुरी घ्यावं लागतं। मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीशिवाय तुम्हाला स्पेशल फ्लाईट वापरता येत नाही। स्वतःचे मंत्री आणि स्वतःचा पक्ष हे पाळणार आहे का? रोड शो बंद होणार आहेत का? जे ताफे मंत्र्यांचे असतात ते कमी होणार आहेत का? आणि प्रामुख्याने हेच मंत्री वरपासून खालपर्यंत परदेशी जाणं असेल किंवा सोनं घेणं असेल हे टाळणार आहेत का? इंधनाची बचत करा हे मोदी साहेबांनी बनल्याबरोबर त्याच्यावर टीका करण्याचं काहीच कारण नाही आहे ना। आणि हे सर्वांसाठी लागू आहे, सर्वसामान्य माणसासाठीच नाही तर मंत्र्यापासून तर खालच्या माणसापर्यंत हे सर्वांनी याचं पालन